विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, त्यांच्या शाळेचे सगळे स्टाफ मेंबर, त्यानंतर त्यांनी आपल्या NSS कॅम्पच्या आमच्या कोऑर्डिनेटर इंगवले मॅडम, सर्व NSSचे स्वयंसेवक आणि इतर जमलेले सगळे आमचे बालचंद. खरं तर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. कारण क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि त्या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य ते कार्य एक अशा प्रकारची प्रेरणा आपल्याला घेऊन जातं. कारण की ओव्हरऑल जर आपण मानवी समाजाचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की कुणाला ना कुणाला तरी डॉमिनन्स हवं आहे, की मी श्रेष्ठ आहे, माझ्याकडे मोठेपणा आला पाहिजे, बाकीच्यांनी माझ्या अंतर्गत काम केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका. म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा समजा मी घरामध्ये करता पुरुष आहे, मला काय वाटतं की घरामध्ये सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे इथंपर्यंत ठीक आहे, पण ऐकलंच पाहिजे ही जी भूमिका आहे ती बऱ्याचदा काय होती, ती कुटुंबापासून ते देशापर्यंत किंवा जगापर्यंत सगळ्यांना ती गोष्ट अडचणीत ठरू शकते. आणि जर ओव्हरऑल मानवी समाजाचा इतिहास बघितला तर बऱ्याचदा अशा गोष्टी घडल्या की आमचंच बरोबर आहे, असंच झालं पाहिजे, पण त्या चला प्रत्युत्तर द्यायचं काम काही ठराविक लोकांनी केलं. त्यामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, क्रांती म्हणजे आपल्या जिजाऊ आईसाहेब असतील, किंवा त्यानंतर या आधुनिक काळामध्ये ज्यावेळी खरोखरच कर्मठ विचारांचा पगडा वाढलेला होता त्या काळामध्ये ते ओळखायचं. आणि स्त्री शिक्षण खरं तर ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आपण थोडंसं शिक्षणापुरतं मर्यादित ठेवतो, परंतु तसं नाहीये. शेतकऱ्यांचे हासोड किंवा गुलामगिरी अशा प्रकारचं त्यांची पुस्तकं आपण वाचली महात्मा फुलेंची, ही इतकी जबरदस्त आहेत की आजच्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी म्हणजे आता शाळेचे विद्यार्थी लहान आहेत, पण ते मुद्दाम म्हणून मी का बोलतोय आज, कारण आमचे जे महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांनी आवर्जून ही पुस्तकं वाचा की शेतकऱ्याचे हासूड किंवा गुलामगिरी ही समाजामध्ये नेमकं काय चाललेलं असतं. आणि जरी आपण टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी असलो, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असलो, तरी आपल्याला या समाजात जगायचं. आणि हा समाज ज्यावेळी आपण म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, एक काळ असा होता की लुटालूट केली जायची. म्हणजे शिवरायांचा काळ जर तुम्ही बघितला तर तो काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये आपलं जीवन खूप सुरक्षित आहे. परंतु आता भूमिका बदलली. आता ढाल तलवार किंवा ह्याची लढाई नाहीये, आता तोफांची लढाई सुद्धा कमी झाली आणि बंदुकीची लढाई सुद्धा कमी होईल. आणि आता कोविडमध्ये जे जैविक युद्ध चालू झालं किंवा ओव्हरऑल जे पुढे जे येणारा काळ असणार आहे की आता बेरोजगारी एवढी मोठी, ही एक प्रकारचं युद्ध आहे. त्याला सामोरं जाताना आमच्याकडे जगामध्ये जर भारताकडे तुम्ही बघितलं तर भारत हा एक असा देश आहे की ज्याच्याजवळ लोकसंख्या आहे, त्याच्याजवळ नैसर्गिक साधन संपत्ती तेवढ्याच प्रमाणावरती आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण भारताकडे आहे. त्यामुळं येणारा काळ हा जागतिक स्तरावरती इतका महत्वपूर्ण असणार आहे आणि त्याच्यामध्ये भारताची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीचा रोल अतिशय महत्वाचा आहे. परंतु अशा काळामध्ये सुद्धा कुठेतरी आपण मोबाईल, सोशल मीडिया एवढ्या पुरतं मर्यादित राहतोय. आणि सावित्रीबाईंचा जयंती कार्यक्रम असू दे किंवा शिवरायांची जयंती असू दे, याच्याविषयी आपण थोडंसं जसं या बालचमुनी आज त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं जे ड्रेसिंग आहे ते त्या ठिकाणी सावित्रीबाईंसारखं केलेलं आहे, किंवा आपण पण शिवरायांच्या जयंती दिवशी सगळं साजरं करतो. परंतु हे वेशभूषा किंवा इतर कार्यक्रम करता करता तुमच्या माझ्या आतले छत्रपती शिवराय, तुमच्या माझ्या आतले महात्मा फुले, तुमच्या माझ्यातले सावित्रीबाई जागा करण्याचं काम व्हावं, हा या जयंती पुण्यतिथी पाठीमागचा उद्देश असतो. आणि तो जर आपण ज्वलंत आणि जीवन ठेवला तरच जे आपल्या पूर्वजांनी किंवा ज्या थोर महात्म्यांनी आपल्यासाठी लढाई केली त्या वेळचे प्रश्न असतात, कुणीतरी उभा राहावं लागतं, लढाई ही लढताना वाईटपणा घ्यावा लागतो. आणि यासाठी प्रकर्षानं रोज जगामध्ये काय घडतंय, देशामध्ये काय घडतंय याचा अभ्यास 100% चालू ठेवा. बऱ्याचदा आपण आत्मकेंद्रीय होत चाललोय. मी, माझं आयुष्य, माझं जीवन, माझं घर याच्यापुरतं आपण मर्यादित राहायला लागलोय. परंतु जर आपण असे जास्त दिवस काढले तर 100% काही दिवसानंतर त्याचे परिणाम पुन्हा भोगावे लागतात. बऱ्याचदा ते आपल्याला भोगायला लागले तर आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतात. त्यामुळं माणुसकी टिकली पाहिजे, भारत टिकला पाहिजे. स्त्री पुरुष जसं सर म्हटले तसं स्त्रियांना सुद्धा मानाचं स्थान मिळायला पाहिजे. आणि इथला प्रत्येक विद्यार्थी, इथला प्रत्येक शेतकरी, इथली प्रत्येक महिला या सगळ्यांना एक न्यायपूर्ण जीवन मिळावं हेच त्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचं त्या ठिकाणी गमक होतं. त्यासाठी त्यांनी दगड, माती, काट्या अतोनात त्या ठिकाणी त्यांनी हाल अपेक्षा सहन केल्या. आज त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी
उहापोह होत असतो, परंतु या सगळ्या गोष्टीला घेत असताना एक व्यवस्थित घेणं, सकारात्मक घेणं आणि आपल्या आतमधला स्वाभिमान जीवन ठेवून जगणं हेच त्या ठिकाणी आपण त्या निमित्तानं ठरवूया. आणि पुन्हा एकदा हे सगळे जे लहान चमू आहेत, इथं असणाऱ्या सगळ्या महिला शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत आणि आपल्या सगळ्यांना या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगला भारत, चांगला मानव आपण घडवायचा प्रयत्न करूया. थोडं बोलपण थांबतो.